नागपुर जिले के सामने तहसील से एक गंभीर मामला सामने आया है, जहां एक 24 वर्षीय युवक पर नाबालिग लड़की को बहला फुसलाकर शादी का झांसा देने, दुष्कर्म और मारपीट का आरोप लगा है। यह घटना भारतीय न्याय संहिता की धारा और पॉक्सो एक्ट के तहत दर्ज की गई है। आरोपी की पहचान नितेश सुभाष शाहू, जो कि वार्ड नंबर 4 कुराड़ी रोड दहेगांव तहसील सामने जिला नागपुर निवासी के रूप में हुई है। प्राप्त जानकारी के अनुसार पीड़िता आरोपी की पार्टी में अपनी दादी के साथ रहती थी। दोनों की पहचान इंस्टाग्राम के माध्यम से वर्ष 2023 में हुई थी, जो धीरे धीरे दोस्ती से प्रेम संबंध में तब्दील हो गई, लेकिन लड़की नाबालिग थी। आरोप है कि नितेश ने शादी का झांसा देकर लड़की का शारीरिक शोषण किया और उसे बार बार मानसिक रूप से भी प्रताड़ित किया। 29 सितंबर को दोपहर 11:15 लड़की ने थाने में शिकायत दर्ज करवाई कि उसे आरोपी जबरन एक होटल में ले गया और वहां मारपीट भी की। पुलिस ने तुरंत कार्रवाई करते हुए आरोपी को हिरासत में लिया है। मामला भारतीय न्याय संहिता की धारा 477, 64, 137(2), 115, 351(2) के तहत और पॉक्सो एक्ट की धारा 468 के अंतर्गत दर्ज किया गया है। आरोपी को 3 अक्टूबर तक पुलिस कस्टडी में रखा गया है, जहां उससे पूछताछ जारी है। पुलिस इस मामले को गंभीरता से लेते हुए पुलिस आयुक्त रविंद्र सिंघल ने ऑपरेशन थंडर के तहत महिलाओं और लड़कियों से अपील की है कि वे सोशल मीडिया पर अनजान लोगों से सावधान रहे और किसी भी तरह की धमकी, ब्लॅकमेलिंग या शोषण की स्थिति में तुरंत पुलिस से संपर्क करें। पोलीस स्टेशन गणेशपेठ येथे अपराध क्रमांक 477/2025 कलम 64(2)M, 64(2)I, 137(2), 115(2), 351(2) भारतीय न्याय संहिता सह कलम 468 पोक्सो अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यातील ज्या फिर्यादी आहे त्या पारडीला त्यांच्या आजीकडे राहण्यास होत्या आणि यातील जो आरोपी आहे नितेश सुभाष शाहू, वय 24 वर्षे, राहणार वार्ड क्रमांक 4 कोराडी रोड दहेगाव, जिल्हा तहसील सावंत, जिल्हा नागपूर। या आरोपीसोबत सदर जी पीडिता आहे त्यांचं इंस्टाग्राम वरून ओळखी झाली आणि नंतर मैत्रीत रूपांतर प्रेमात झालं। आरोपीने जेव्हा या पीडितेसोबत मैत्री केली, 2023 ची घटना आहे ती, तेव्हा पीडिता ही अल्पवयीन होती आणि तिला लग्नाचं आमिष दाखवून वेळोवेळी तिचं शारीरिक शोषण त्यांनी केलं। त्याला आरोपीने सदर पीडितेला धंतोली परिसरामध्ये, तकिया परिसरामध्ये एक रूम किरायाने घेऊन तिथे सुद्धा काही दिवस तिला ठेवलं आणि प्रत्येक वेळेस लग्नाचं आमिष दाखवून आपण लग्न करू आणि असं सांगून तिचं शारीरिक शोषण तो वारंवार करू लागला। जी पीडित मुलगी आहे तिने वारंवार लग्नासाठी विनंती केली, परंतु प्रत्येक वेळेस आरोपी काही ना काही कारण सांगून टाळाटाळ करत होता। घटना तारखेला म्हणजे 29 तारखेला रात्री अंदाजे 11:15च्या दरम्यान पीडिता ही पोलीस स्टेशनला आली आणि पीडितेने माहिती दिली की घाट रोडला एका हॉटेलमध्ये यातील आरोपी जो आहे त्यांनी तिला परत आपण लग्न करू, तू ये सोबत असं सांगून त्या हॉटेलमध्ये तो घेऊन गेला आणि तिथे सुद्धा तिची इच्छा नसताना अत्यंत जबरदस्तीने तिच्यावर परत तिच्या शारीरिक अत्याचार केले आणि परत तिथून तिला मारहाण करून पळून गेला आणि सांगितलं की मी लग्न करत नाही, तुला काय करायचं ते कर। त्यामुळे ती पीडिता अत्यंत विमनस्क अवस्थेमध्ये पोलीस स्टेशन गणेशपेठ येथे आलेली होती। तात्काळ तिच्या तक्रारीची दखल घेऊन आम्ही गुन्हा दाखल केला आणि आरोपीची माहिती घेऊन आणि त्याचं लोकेशन घेऊन 4 ते 5 तासामध्ये आम्ही लगेच त्या आरोपीला ताब्यात घेतलं आणि आरोपीला अटक करण्यात आली। आरोपीचा PCR घेण्यात आलेला आहे। PCR दिनांक 3/10/2025 पर्यंत PCR होता। याबाबत सखोल तपास API गाडगे हे करत आहे आणि अजून काय पुरावे त्यात मिळतात आणि आरोपींनी कितीदा आणि कुठे कुठे अत्याचार केलेले आहे याबाबत सखोल तपास करून आरोपी विरुद्ध माननीय न्यायालयात दोषारोपपत्र सादर करीत आहोत। माझी विनंती आहे सगळ्या नागरिकांना, आताच नागपूर पोलीस आयुक्त साहेब आहेत जे डॉक्टर रविंद्र सिंघल सर यांनी ऑपरेशन शक्ती हे सुरू केलेलं आहे। ती ज्या पीडित महिला आहे किंवा अल्पवयीन ज्या मुली आहेत त्यांना असं जे समाजातील विकृत मनोवृत्तीचे जे युवक आहे किंवा व्यक्ती आहेत लग्नाचं आमिष दाखवून त्यांचं शारीरिक शोषण करतात आणि परत लग्नास नकार देऊन त्यांचं आयुष्य खराब करण्याचा प्रयत्न करतात। अशा या आरोपापासून वाचवण्यासाठीच नागपूर पोलिसांनी ऑपरेशन शक्ती सुरू केलेलं आहे। तर कृपया कोणी असं आपल्याला लग्नाचं आमिष दाखवत असेल तर त्याचं फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे, तो कुठला व्यवसाय करतो, नोकरी करतो आणि खरंच तो
तुम्हाला तुमच्याशी लग्न करून तुमचं आयुष्याचं चांगलं करू शकेल का, तुमचं भविष्य सुरक्षित करू शकेल का, याची माहिती घेऊनच पुढचं पाऊल टाकलं पाहिजे. अन्यथा अशा प्रकारापासून लांब राहिलं पाहिजे. कारण मॅक्सिमम पोलीस स्टेशनला ज्या तक्रारी येतात त्या तक्रारीमध्ये ज्या पीडिता असतात त्यांना लग्नाचं आमिष दाखवून त्यांचं शारीरिक शोषण केलं जातं आणि मग आरोपी सरसकट लग्नास नकार देऊन आपला हात झटकून टाकतात. माझं सगळ्या ज्या पीडित महिला आहे किंवा इतरही काही सामाजिक संस्था आहे त्यांना असं आव्हान आहे की समाजामध्ये याबाबत जागृती निर्माण केली पाहिजे. आणि नागपूर शहर पोलिसांनी ऑपरेशन शक्ती जे सुरू केलेलं आहे त्यामध्ये पुढाकार घेऊन अशा पीडितांना किंवा अशा महिलांना अशा गुन्ह्यापासून वाचवलं पाहिजे. कारण इसके लिए विशाल बम्बड़वार की रिपोर्ट. स्वर्ण मधु दुर्लभ आयुर्वेदिक जड़ी बूटियों से तैयार एक ऐसा हेल्थ टॉनिक जो आपके पूरे परिवार को स्वस्थ एवं तंदुरुस्त रखे. अमन का अब पढ़ाई में मन भी लगता है. मम्मी पापा को ना कोई शारीरिक परेशानी और ना ही मानसिक तनाव है. ये सब संभव हुआ केवल स्वर्ण मधु से. चिंता, डिप्रेशन, सिरदर्द और भी अनेकों तरह की परेशानियों में लाभदायक 100 वर्षों का विश्वास. धन्वंतरी फार्मास्यूटिकल का स्वर्ण मधु. स्वस्थ व तंदुरुस्त है काया जब से स्वर्ण मधु अपनाया. स्वर्ण मधु औषधि उपलब्ध है अब आपके अपने शिव शंकर आयुर्वेदिक शोरूम में, जो कि स्थित है टेम्पल बाजार रोड, महाजन मार्केट, सीताबर्डी, नागपुर में. अधिक जानकारी के लिए इस नंबर पे कांटेक्ट करें 9112079000 या फिर 8605245080 पर.